नाशिक शहरात एकीकडे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आता कॉर्पोरेट जगताची मान शर्मेनं खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। शहरातील एका नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिक पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीय पद्धतीनं कॉर्पोरेट जिहादच्या या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। खरात नंतर कथित पत्रकार रवींद्र एरंडे आणि आता IT कंपनीतील हे प्रकरण महिलांच्या शोषणाची मालिका थांबण्यास तयार नाही। या तिन्ही प्रकरणामध्ये महिला लैंगिक शोषण हा एक समान मुद्दा असताना मात्र या तिसऱ्या प्रकरणात धार्मिक मुद्दा ठळकपणे पुढे आलाय। महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्यावर अत्याचार करत धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता। या प्रकरणी 8 पीडितांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार नाशिक पोलीस ठाण्यामध्ये महिलांचा विनयभंग, अत्याचार, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याच्या तपासासाठी SIT देखील स्थापन करण्यात आली आहे। तपासादरम्यान या प्रकरणामधील अनेक धक्कादायक खुलासे आता पुढे येऊ लागलेत। धर्मांतराचं हे षडयंत्र नेमकं कसं सुरू होतं? नाशिकमधील धर्मांतराच्या या रॅकेटचा कसा पर्दाफाश झाला आणि आतापर्यंत या प्रकरणात नेमके काय काय खुलासे झालेत, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा आणि कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश राणे। तपासादरम्यान या प्रकरणामधील एका पीडितेसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे आता पुढे आलेत। संशयित आरोपींनी पीडितेवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की पीडित तरुणीच्या वर्तणुकीत बदल आढळल्याची माहिती समोर आली आहे। पीडितेने सलग 2 वर्ष महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर हिंदू मैत्रिणींसोबत जेवणास जाण्यासही त्यांनी नकार दिला होता। गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणे हे तिने पूर्णपणे बंद केलं होतं। संशयित आरोपी दानिश हा विवाहित असल्याचं पीडितेला तिच्या टीम लीडरनं अनेकदा सांगितलं। तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयिताच्या जाळ्यात अडकलेल्या या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता। आरोपींची कार्यपद्धती ही अत्यंत नियोजनबद्ध होती। यामध्ये केवळ तरुणच नाही तर काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही समावेश होता। या तरुणी हिंदू तरुणींशी जवळीक साधून तुला विशिष्ट धर्माचा पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय करून तर बघ, असं सांगून त्यांना मानसिकरित्या तयार करण्याचा प्रयत्न करत होत्या। वेळ प्रसंगी यासाठी जबरदस्तीही केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर या कंपनीत सुरू असलेला धर्मांतरणाचा प्रकार हा रमजानच्या महिन्यात पीडित तरुणीच्या पालकांना समजला। देवळाली कॅम्प परिसरातील या उच्च शिक्षित तरुणीनं जुलै 2022 मध्ये मोठ्या अपेक्षेनं या कंपनीत नोकरी स्वीकारली। सुरुवातीला तिचे जीवन आणि वागणूक ही सर्वसामान्य होती, मात्र काही महिन्यातच तिच्या वागण्यामध्ये आणि पेहरावात अचानक बदल झाला। तिने जीन्स टी-शर्ट सोडून सलवार कुर्ता वापरण्यास सुरुवात केली आणि चेहऱ्यावर ओढणी घेण्यास सुरुवात केली। कंपनीत कामाला सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच तरुणीच्या पेहरावात आणि जीवनशैलीत झालेला हा बदल तिच्या पालकांना सुरुवातीला केवळ साधेपणा वाटला, मात्र रमजानच्या महिन्यात पीडित तरुणीनं चक्क रोजे पाळल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांना जबरदस्त धक्का बसला आणि त्यांनी तिच्याशी सविस्तर संवाद साधला। त्यावेळी त्यांना तिच्यासोबत घडलेली आपबीती समजली। कंपनीत काम करणारे काही टीम लीडर हे केवळ कामाचं नियोजन न करता हिंदू मुलींचं एक प्रकारे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याची धक्कादायक माहिती या पालकांनी दिली आहे। पालकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं सलग 2 वर्ष महिनाभर रोजा केल्याची माहिती समोर आली आहे। तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे कंपनीत टीम लीडर सारख्या पदाचा गैरवापर करून नोकरीच्या आमिषानं आलेल्या तरुणींना मुलाखतीच्या वेळेपासूनच लक्ष करायचे, त्यांच्यावर पाळत ठेवून असायचे। सभ्यतेचं वर्तन करून तरुणींना सुरुवातीलाच विश्वासात घेतलं जायचं। आरोपी कामामधून विश्वास संपादन करायला आणखी एका व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करायचे। कामावरून प्रेशर आल्यास दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मदत करून त्यांचा विश्वास संपादन करायचे। जर कुणाचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर अज्ञात स्थळी बोलावून मुलींशी गैरवर्तन करायचे। त्यांना अल्पावधीतच प्रमोशन देण्याचं तर काहींना कंपनीच्या मुंबई पुण्याच्या शाखेत मोठ्या पदावर संधी उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवायचे। त्यानंतर त्यांना मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटर पार्कच्या ठिकाणी वीकेंड ट्रिपच्या बहाण्यानं नेलं जात असायचं। तिथे नियोजनपूर्वक त्यांच्या भावनांशी खेळून त्यांना फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे। पीडितांच्या आरोपांनुसार माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली असं सांगून महिलांवरती उपकाराचं ओझं टाकलं जायचं। एका पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कंपनीतील कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं। त्यांच्या धर्मातील प्रथा परंपरा या वाईट असल्याचं सांगून त्यांच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला जात होता। एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचंही समोर आलंय।
त्याबाबतचे फोटो समोर आल्यानंतर ही बाब समोर आली। त्या हिंदू युवकाला आरोपींनी अल्पसंख्याक समाजात घालण्यात येणारा पोशाख घालून धार्मिक चालीरीती पाळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासही सुरू आहे। या प्रकरणी आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, तौसिफ अत्तार यांना अटक केली आहे। खरं तर हे रॅकेट अत्यंत संघटित आणि कॉर्पोरेट स्तरावर कार्यरत असल्यानं त्याचे पुरावे गोळा करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। तपासादरम्यान महिला पोलिसांनी धाडसी पाऊल उचललं। नाशिक पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गोपनीयता पाळली। महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं सलग 10 दिवस, कधी दिवसा तर कधी रात्री उशिरापर्यंत IT कंपनीच्या कार्यालयात वेषांतर करून तिथं वावर ठेवला। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या रॅकेटमधील व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। एवढंच नव्हे तर संशयितांचे संभाषण, त्यांचा वावर, त्यांची मुलींवर असणारी नजर, टोमणे मारणं, हेतुता जवळ जाऊन स्पर्श करणं असे प्रकार त्यांच्या नजरेस आले। आरोपींची कार्यपद्धती, त्यांच्या संभाषणाची पद्धत आणि मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढलं जातं याचे ठोस पुरावे त्यांनी गोळा केले। काही ठिकाणी योग्य ऑडिओ व्हिज्युअल पुरावे देखील गोळा केले। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन प्रत्यक्ष पकडण्यात आलं। पोलिसांनी शिताफीनं कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या। 40हून अधिक CCTV फुटेजेसची तपासणी करण्यात तर ठोस पुरावे जमा करण्यात त्यांना यश आलं। त्याचबरोबर या पीडित महिलांना तासभर भेटून त्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना धीर देण्यात आला। संपूर्ण पोलीस यंत्रणा पाठीशी असल्याचा विश्वास दिल्यानं या अन्यायाच्या विरोधात त्या पुढे आल्या। डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वीरित्या पार पडली। नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात यश आलंय। या प्रकरणाचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तांनी तातडीनं संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना केली आहे। एका धर्माविषयी वाईट समज बिंबवून दुसऱ्या धर्माचा पगडा पीडितांवर बसवण्यासाठी केलेले हे प्रयत्न हे चीड आणणारे आहेत। कॉर्पोरेट क्षेत्रातही आता जिहाद पेरला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय। या प्रकरणामुळे कॉर्पोरेट संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नाशिक सारख्या प्रगत शहरामध्ये आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IT हबमध्ये असा प्रकार घडल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनानं या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं का आणि यामध्ये आणखी कोण्या बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास आता SIT करतेय। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।